आमची मागणी अशी आहे की त्याला फाशी देऊन म्हणजे काही मोठं होणार नाही, फाशी तर भेटायलाच हवी त्याला. त्यांना शिक्षा कोणीच देत नाही. 2-3 दिवस फक्त मोर्चा वगैरे काढता आणि नंतर सोडून देता, पण तसं करता कामा नये. त्यांना फाशी दिल्याशिवाय कोणीही पुढचं कृत्य करण्यात म्हणजे हे होणार. त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मैं हूँ रियाज शाह और आप देख रहे हैं स्टार न्यूज मालेगांव चैनल. आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों. मालेगाव तालुक्यातील एक खेडेगावात डोंगराळे या 2-1 दिवसापूर्वी हत्या करण्यात आली. यज्ञ बाळाची हत्या करण्यात आली. बलात्कार अशा अनेक गोष्टी म्हणजे होतच राहतात आपल्या देशामध्ये. तरी त्यांना शिक्षा कोणीच देत नाही. 2-3 दिवस फक्त मोर्चा वगैरे काढता आणि नंतर सोडून देता, पण तसं करता कामा नये. त्यांना फाशी दिल्याशिवाय कोणीही पुढचं कृत्य करण्यात म्हणजे हे होणार नाही. त्यासाठी त्या नराधमाला फाशी दिलीच पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्या काळात जसा स्त्रीवरती अत्याचार व्हायचा त्यावेळी चौरंग करण्यात यायचा, मग तसं आता फाशी का नाही? आता ही फाशी देण्यात यावी. मग तेव्हाच कोणी असा नराधम पुढचं पाऊल उचलण्यासाठी हे होणार नाही, म्हणजे पुढे पाऊल टाकणार नाही. अशा नराधमाला फाशी दिलीच पाहिजे. तेव्हा हे सगळं आपल्या म्हणजे आजूबाजूची परिस्थिती सुधरेल. डोंगराळे गावाची बलात्कार झाला आणि त्या मुलीची हत्या झाली. खूप अनफॉर्च्युनेट आहे. ती 3-3.5 वर्षाचीच मुलगी होती. तिची काही चुकी नव्हती आणि तो तिचा नेबर होता. तिने काही वेगळे कपडे घातले नव्हते, ती खेळत होती, तरी तिच्यावर बलात्कार झाला. म्हणजे ह्या सगळ्यात कुठेतरी मुलींची चुकी नसतेच, मुलींना ब्लेम केलं जातं, जे खूप चुकीचं आहे. आणि मग हे सगळी केस आवरली जाते, मग ते मुलं अजून विकृती वाढतच जाते, बलात्कार होतच जातात, याच्यावर कोणी काही बोलत नाही. हे सगळं खूप कॉमन झालंय आणि ह्या कॉमनला आपण खूप म्हणजे आपण याच्यावर काही बोलत सुद्धा नाही आणि हे पुढे होतच जातं. सो आय थिंक याच्यावर काहीतरी तरी निघायलाच हवं. आणि याच्या अगेन्स्ट काही मुली अशा असतात ज्या बोलू शकत नाही, काही मुली अशा असतात ज्या बोलतात, पण ज्या बोलत नाही त्यांनाही बोलतं करणं हे आपलं काम आहे आणि त्यांनाही याच्यावरतून काही शिकायला भेटेल. हे आय थिंक ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे सगळीकडे पसरलंच हवं याच्याबद्दल. आणि मुलींना सेल्फ डिफेन्स शिकून काहीच फरक पडणार नाही आहे. शाळेत जरी सेल्फ डिफेन्स झाला किंवा सेल्फ डिफेन्स शिकवला गेला तर याच्यावरून काहीच निघणार नाही. का आपण मुलांना सांगू शकत नाही की तुम्ही मुलींशी कसं बिहेव करायला हवं? का असं होत नाही? का पेरेंट्स सांगू शकत नाही? का दरवेळेस मुलींनीच स्वतःला सांभाळावं? का स्वतःला सेफ करावं? जेव्हा सगळी चुकी म्हणजे आपण म्हणतो की काहीच पुरुष असे असतात, पण आम्हाला कसं कळेल की कोणता पुरुष कसा आहे? आम्ही देव नाही आहोत हे समजायला की कोणता पुरुष कसा आहे. सो हे सगळं आपण खूप कॉमनली बिहेव करतो की हे खूप कॉमन झालंय आणि याला असंच सोडून देतो. आय थिंक याच्यावर काहीतरी तरी. बरं, आता हे निवेदन दिलं, पुढची मागणी काय आपली? आमची मागणी अशी आहे की त्याला फाशी देऊन म्हणजे काही मोठं होणार नाही, फाशी तर भेटायलाच हवी त्याला, पण याच्या पुढे असं घडू नये अशी ही काळजी घ्यावी आणि सरकारने याच्याबद्दल काहीतरी तरी करावं अशी मागणी. बीच चोराय कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सुटतात. याला पोलीस त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तर आम्ही बाहेर गावून इथे शिकायला येतो आणि आम्ही मालेगावला आतापर्यंत खूप म्हणजे इथे आम्ही सेफ फील करत होतो, पण आता आम्हाला तसं वाटत नाहीये. एक 4 वर्षाच्या चिमुरडीवर जर असं अन्याय अत्याचार होतोय, जर आमच्या या बहिणी आहे मोठे, आम्हाला अजून मोठं व्हायचंय, कसं व्हायचं, कसं धाडस करायचं? आम्ही ज्या वेळेस लहान मुलींवरती अत्याचार होतो तेव्हा आमच्या सरकारने काय करायचं? काय करायचं सर? आम्हाला म्हणजे आमचं थरकवायला लागून गेलंय. आता आम्ही इतक्या दिवस धाडस करत होतो की नाही लढायचं, पण किती दिवस चालणार आहे सर हे? यासाठी तसेच कर्मचाऱ्यांकडून सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली. माझ्या या सर्व महिलांकडून तसेच भारतातल्या सगळ्या स्त्रियांकडून प्रशासनाला व न्यायाधीशांना सर्वांना एकच प्रश्न आहे. ही घटना आज इथे झाली म्हणून आपण जमलो, पण दर दिवसाला दर तासाला असे पूर्ण भारतात अशा घटना घडत आहेत. त्याच्यासाठी आम्हाला न्याय कोणी द्यायचा? आमच्यासारख्या मुली दर दिवसाला बाहेरच असतात, कोणी अभ्यासानिमित्त, कोणी नोकरीनिमित्त, कोणी ना कोणी आपल्या कामानिमित्त बाहेर असतात. एवढ्या चिमुरडी
मुलीवर जर असा अत्याचार होऊ शकतो तर आमच्यासारख्या मुलींनी कोणाच्या भरोशावर घराबाहेर पडायचं, कोणाची मदत घ्यायची? आत्ता मागे एका हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरवर अत्याचार झाला, तसेच बदलापूर येथे एवढ्याशा चिमुरडीवर अत्याचार झाला. असं दर दिवसाला या घटना घडतच आहेत. मग आम्ही कोणाच्या भरोशावर राहायचं? प्रशासनाने न्याय कधी द्यायचा? या नराधमाला जर फाशी झाली तर याच्या पुढे तो कोणताही व्यक्ती अशी कृत्य करण्यासाठी आधी घाबरेल. याच्या आधी जे पण काही झालं, थोडे दिवस केस चालते, त्याची कचेरी चालते, नंतर ती केस बंद होऊन जाते, हे सर्व मॅटर क्लोज होऊन जातं. जर अशा नराधमांना डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली तर याच्या पुढे कोणी असं काही कृत्य करण्याची हिंमतच करणार नाही. आमचं प्रशासनाला एवढंच आश्वासन आहे की सरळ सरळ या नराधमाला फाशीची शिक्षा देऊन ही केस क्लोज करून टाका. याच्या पुढे कोणी अशी कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. या चिमुरडीला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें. हम